आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच. लेखिका आहेत चंदना थोरात. भाग 19. रात्रभर नरपिशाच्या बरोबर झालेल्या सामन्यात जिंबा आणि माधव या जिवलग मित्रांच्या मृत्यूमुळे सगळेच दुःखी झाले होते. एका डेरेदार वृक्षाखाली माधव, जिंबा व त्याच्या दोन्ही साथीदारांचे मृतदेह ठेवले होते. समोर कृष्णा एका झाडाचा आधार घेऊन खोडाला टेकून बसला होता. रात्रीच्या सामन्यातही त्याला बरीच दुखापत झाली होती. अभयच्या खांद्यावर थोपटत अमृता आणि विक्रमजवळ अनघा बसली होती. मृतदेहाच्या पलीकडच्या बाजूला थोड्या अंतरावर सगळे आदिवासी मंडळी एका रांगेत बसली होती. त्यांची पुढे काय करायचे या चिंतेत आपापसात हळू आवाजात चर्चा सुरू होती. लवकरात लवकर जिंबा व आपल्या साथीदारांचे शव पाड्यात नेले पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल. एक तरुण हळू आवाजात म्हणाला. विक्रम आपल्याबरोबर पुन्हा पाड्यात येईल का? दुसरा हळूच विक्रमकडे पाहत कुजबुजला. समजा आपण पाड्यात परत गेल्यावर मृत जिंबाला पाहून सरदार जेद्दा विक्रम व त्यांच्या साथीदारांबरोबर कसा वागेल? अजून एक व्यक्ती म्हणाला. हे आदिवासी मित्रांचे आपापसात चाललेले बोलणे जवळून प्रोफेसर धनंजयच्या कानावर पडले. त्यांच्या बोलण्यात सत्यता होती. विचार करून प्रोफेसर धनंजय पत्रकार राहुलला म्हणाले. राहुल, कृष्णा व विक्रमची मनस्थिती बरोबर नाही, परंतु आता आपणच विक्रमची समजूत घालून पुढील कार्याला त्याला तयार केले पाहिजे. आदिवासी बांधव सुद्धा विक्रम पाड्यात परतण्याचा निर्णय घेईल का म्हणून भूतकाळात पडले आहेत. अजून किती वेळ मृतदेहाजवळ दुःख करीत बसणार? पत्रकार राहुलला प्रोफेसरचे म्हणणे पटले. त्याने होकारार्थी मान हलवली. प्रोफेसर धनंजयने विक्रमला बाजूला बोलावून घेतले. पत्रकार राहुलही तिथेच होता. विक्रम, तू स्वतःला सावरले पाहिजेस. आपल्या सर्व साथीदारांची जबाबदारी तुझ्यावर आहे. या आदिवासी मित्राने आपल्या जिंबासारख्या उत्कृष्ट सरदार गमावला आहे. जिंबा व त्याच्या 2 साथीदारांचे मृतदेह पाड्यात नेण्याचे आपले कर्तव्य आहे. आपल्या मदतीसाठी त्यांनी जिंबाची साथ दिली आहे. आता या सर्व आदिवासी बांधवांना या दुःखातून बाहेर काढण्यास तू पुढाकार घेतला पाहिजे. जिंबाच्या पश्चात तुझ्या मार्गदर्शनाखाली पुढील सगळे निर्णय घेण्यात येतील असे त्यांनी जिंबाला वचन दिले होते. ते तुझ्या निर्णयाची वाट पाहत आहेत. प्रोफेसर धनंजयने विक्रमची समजूत काढली व राहुलकडे नजरेने इशारा करताच राहुल पुढे म्हणाला. प्रोफेसर धनंजय अगदी बरोबर बोलत आहेत. आपला मित्र कृष्णा तर माधवच्या जाण्यामुळे पूर्ण कोलमडून पडला आहे. त्याचेही या दुःखातून बाहेर येणे फार गरजेचं आहे. त्यालाही तू आधार द्यायला हवास. आपल्या मित्रांबरोबरच हे आदिवासी बांधव तुझ्या निर्णयाच्या आज्ञेची वाट पाहत आहेस. त्यांचे सर्वांचे म्हणणे आहे की जिंबाचा विक्रमवर खूप विश्वास होता आणि आमचा जिंबावर विश्वास होता. आम्ही जिंबाच्या आज्ञेनुसार आपल्याबरोबर जंगलात आलो. जिंबानंतर आता पुढे जे करायचे ते विक्रम ठरवेल. पत्रकार राहुल बोलायचा थांबला. पत्रकार राहुल आणि प्रोफेसर धनंजयच्या बोलण्याचा योग्य परिणाम विक्रमवर झाला होता. विक्रम स्वतःच्याच तंत्री ठरवलेल्या दुःखद मनस्थितीतून भानावर आला. आता आपणच सगळ्यांना धीर देऊन ही नाजूक परिस्थिती सांभाळणे गरजेचे आहे. हे मनात विचार करीत एकत्र जमलेल्या व आपसात कुजबुजत असलेल्या लोकांजवळ विक्रम येऊन उभा राहिला. रात्रीच्या सैतानाबरोबर झालेल्या सामन्यात शरीराच्या घावाबरोबर जागोजागी लागलेला मुकामार सहन करीत विक्रम उभा राहिला. त्याचा चेहरा सुजलेला, डोळे लाल भडक झाले होते. अशाही परिस्थितीत विक्रम आपल्याबरोबर काहीतरी बोलणार म्हणून सगळे एकदम शांत झाले. विक्रमचा बोलताना गळा दाटून येत होता. अभय हळूच विक्रमच्या मागे उभा राहिला व त्याच्या पाठीवर प्रेमाने कुरवाळत त्याला धीर देऊ लागला. विक्रमला खरंच या आधाराची गरज होती. अभयकडे अश्रूंनी भरलेल्या नजरेने पाहून होकारार्थी मान हलवत विक्रमने आवंडा घेऊन बोलण्यास सुरुवात केली. जिंबाने सरदाराच्या विरोधात जाऊन माझ्याबरोबर या जंगलात येण्याचा निर्णय घेतला. तुम्ही त्याची साथ दिलीत. आमच्या नरपिशाचाला शोधण्याच्या जिज्ञासेमुळे आपण आपले जिवलग मित्र जिंबा, माधव आणि 2 साथीदार आता आपल्यापासून दूर निघून गेलेत. मला असे वाटत आहे जिंबाच्या इच्छेनुसार त्याचे व त्याच्या दोन्ही मृत साथीदारांचे शव आपण लवकरात लवकर पाड्यात घेऊन गेलं पाहिजे. त्यांनी ज्या शूरतेने सैतानाशी शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला अशा वीरांचे अंत्यदर्शन घेणे हा त्यांच्या घरातील माणसांचा हक्क आहे. लवकरात लवकर पाड्याकडे जाण्याची तयारी करा. कसेबसे उसासा टाकत विक्रम जड अंतकरणाने आपल्या आदिवासी मित्रांना म्हणाला. विक्रमचे म्हणणे या आदिवासींना समजले नाही. ते प्रोफेसर धनंजयकडे पाहू लागले. धनंजयने हे विक्रमचे म्हणणे आदिवासी बांधवांना त्यांच्या बोलीभाषेत समजावून सांगितले. विक्रमने पाड्यात परतण्याचा दिलेला निर्णय ऐकून सगळेच समाधानी झाले. काही तासातच प्रोफेसर धनंजयच्या सूचनेनुसार आदिवासी साथीदारांनी वेलीच्या दोरीसारखा उपयोग करून झाडांच्या सुकलेल्या लाकडांना उभे आडवे बांधून 4 तिरड्या बांधल्या. जिंबा, माधव व 2 सैनिक या 4ही मृतदेहांना पाड्याकडे न्यायची व्यवस्था झाली. काही वेळातच 4ही तिरड्यांना उचलून पाड्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पश्चिमेकडे हळूहळू सूर्य कलला होता.
लालसर भगवा रंग आभाळातील ढगांनी परिधान केला होता. पशुपक्षी किलबिल करीत आसमंतात विहार करीत होते. दिवसभर मुक्त संचार करून संध्याकाळी आपल्या आपल्या घरट्यात परतण्याची जणू काही त्या पक्ष्यांना ओढच लागली होती. तशीच तर जंगलातून परत आपल्या घराकडे पाड्याच्या दिशेने परतण्याची प्रत्येक आदिवासी वीरांची झाली होती. चारही मृतदेहाच्या तिरड्या घेऊन आदिवासी पाड्यांच्या जवळ पोहोचले. दूरवरून आपल्या साथीदारांना परतलेले पाहून सर्व आदिवासी पाड्यातील जनता उत्सुकतेने स्वागताला जमू लागली. पण ते सर्व जवळ येताच तिरडीवरून आणलेल्या 4 मृतदेहांना पाहून सारेच हैराण झाले. झिंबा व 2 साथीदारांचे मृतदेह जमिनीवर जवळजवळ ठेवले होते. त्यांच्या आजूबाजूला पाड्यातील लोक जमले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुःखाच्या छाटा होत्या. सरदार जेद्दाला झिंबाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची काय परिस्थिती होईल याची चिंता करत होते. प्रोफेसर धनंजयने माधवच्या मृतदेहाला आदिवासींपासून जरा दूरच अंतरावर खाली ठेवण्यास सांगितले. कारण जेद्दाचा राग सगळ्यांना माहीत होता. माधवच्या मृतदेहाशेजारी अमृता व अनघा बसल्या होत्या. माधवच्या आठवणींमुळे सतत डोळ्यात येणारे पाणी त्या पुसत होत्या. कृष्णा व अभय एका बाजूला उभे होते. विक्रमच्या बरोबर धनंजयलाही जेद्दाची प्रतिक्रिया कशी असेल याचीच काळजी वाटत होती. जंगलातून आपले लोक परत आले ही बातमी वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण वाड्यात पसरली. सरदार जेद्दाला ही बातमी समजताच आपल्या 2 सेवकांना बरोबर घेऊन आनंदाने झपाझप पावले उचलीत जेद्दा जिंबाच्या भेटीसाठी पाड्याबाहेर जमलेल्या जमावाकडे चालू लागला. आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी होते व भीतीने हृदय धडधडत होते. जंगलातील परतलेल्या लोकांच्या स्वागताला आनंदात जमलेल्या लोकांनी जेव्हा जिंबा आणि आपल्या 2 साथीदारांचे शव पाहिले आणि अचानक पाड्यात शोकांतिका पसरली. क्षणार्धात आनंदाची जागा दुःखाने घेतली. जिंबाच्या शवाबरोबर आणलेल्या त्या 2 शवांच्या भोवती त्यांच्या घरातील मातापिता आक्रोश करून रडू लागले. त्यांचे दुःख पाहून इतरांच्या डोळ्यातही पाणी आले. इतर वयस्क पुरुष मंडळी जंगलातून परतलेल्या तरुणांबरोबर झालेल्या घटनेविषयी चर्चा करीत होते. सगळ्या वातावरणात गंभीरता पसरली होती. दूरवरून जेद्दाला लगबगीने जमावाच्या दिशेने येता पाहून अचानक चालू असलेला गोंधळ गडबड थांबून सगळीकडे शांतता पसरली. फक्त या 2 मातांच्या पुत्रशोकाने करीत असलेला आक्रोश ऐकू येत होता. जेद्दाला पाहून आजूबाजूला उभे असलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आले व भीतीने हृदय धडधडत होते. जमावाच्या जवळ पोहोचल्यावर आपल्या पुत्रप्रेमाच्या ओढीने धावत आलेले सरदार जेद्दाची पावले जिंबाचा मृतदेह पाहून जागेवरच थबकली. कुणीतरी शरीरातून प्राण काढून टाकल्यासारखी अस्वस्थता जेद्दाची झाली होती. जेद्दाला ज्या गोष्टीची भीती होती अखेर तेच झाले होते. काहीही न बोलता अश्रूंनी भरलेले जेद्दाचे डोळे बरंच काही बोलत होते. पहिल्याच भेटीत पाहिलेला जेद्दा वयाची 70 असूनही तरुणाला लाजवेल असा रुबाब होता त्याचा. पांढरे केस व पांढरी दाढी असलेला, डोक्यावर मोरपंखाचा मुकुट, हातात व पायात कडे असा रुबाबात असणारा सरदार आज पुत्रवियोगाने हतबल झालेला कुणालाच पाहवत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा पुत्रभेटीचा आनंद नाहीसा झाला होता. तिरडीवर ठेवलेल्या जिंबाच्या शरीरावर पांघरलेले कापड रक्ताने लालभडक झाले होते. जिंबाच्या डोक्याला झालेल्या जखमेतून आलेले रक्त व चेहऱ्यावर उमटलेल्या ओरखड्यातून आलेले रक्त सुकले होते. सरदाराने जिंबाच्या निपचित पडलेल्या मृतदेहाला मिठी मारली. एक मोठा हंबरडा फोडला. शांत वातावरणात जेद्दाने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. जिंबाच्या शरीरावरील जखमा त्याने सैतानाशी केलेल्या रक्तरंजित सामन्याची ग्वाही देत होत्या. वेड्यासारखा जेद्दा आपल्या पोटच्या गोळ्याला मिठी मारून त्याचे मुखे घेत होता. त्याला खूप काही बोलायचं होतं पण तो बोलू शकत नव्हता. जणू काही शब्दमुखे झाले होते. वाचा गेल्यासारखी डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या होत्या. जिंबाचे डोके मांडीवर घेऊन तो आपल्याच तंद्रीत बसला होता. जिंबाच्या बरोबर बसलेल्या एक घटना लागोपाठ त्याच्या नजरेसमोर येऊ लागली. जिंबा लहान असताना आजारपणामुळे त्याची आई त्याला जेद्दाच्या सुपूर्द करून देवाघरी गेली होती. एवढ्याशा जिंबाला सांभाळताना जेद्दा आपल्या सरदाराचं पद देखील विसरून गेला होता. तो रांगणाऱ्या जिंबाला खांद्यावर उचलून घेत त्याला खेळवणाऱ्या बाबाचं कर्तव्य बजावत असे. दुडुदुडू पळणारा जिंबा कधी पडला तर रडणाऱ्या जिंबाला शांत करताना जेद्दाला तारेवरची कसरत करावी लागे. हे आठवून जेद्दाच्या डोळ्यात बारीकसे हसू उमटले. हळूहळू जसे जिंबा मोठा होऊ लागला होता तेव्हा त्याला धनुर्विद्येचे प्रशिक्षण जेद्दाने स्वतः दिले होते. बाणाने अचूक निशाणा टिपण्यात संपूर्ण पाड्यातल्या मुलांमध्ये त्याच्यापेक्षा पारंगत कोणीच नव्हते. जिंबाने केलेली पहिली शिकार आणि जेद्दाने अभिमानाने केलेले कौतुक आठवून जिंबा ढसाढसा रडू लागला. जिंबाने नेहमीच जेद्दाच्या आज्ञेचे पालन केले होते. तो एक आज्ञाधारक पुत्र होता. त्यामुळे त्या जंगलात सैतानाच्या शोधात जाण्याविषयी जिंबाने परवानगी मागताच जेद्दाने ती नाकारली होती. परंतु यावेळी मात्र जिंबाने सरदाराच्या आज्ञेची पायमल्ली केली होती आणि त्याचाच वाईट परिणाम म्हणजे जिंबाचा अवेळी झालेला मृत्यू. याचेच दुःख जेद्दाला राहून होत होते. सरदाराची पुत्रशोकाने झालेली ही अवस्था पाहून
या सगळ्याला आपणही दोषी असल्याचे जाणीवीने विक्रम, कृष्णा, अभय अपराधी नजरेने सरदाराकडे पाहण्याचे टाळत होते. बऱ्याच वेळा जेद्दा आपल्या तंद्रीत बसून होता. आज सरदार जेद्दाच्या नजरेला नजर देण्याची हिंमत विक्रममध्येही नव्हती. विक्रम मान खाली घालून हात जोडून सरदार जेद्दाची माफी मागण्यासाठी त्याच्या पुढे आला, परंतु सरदार विक्रमकडे तिरस्काराने पाहत त्याच्यापासून लांब जाऊन उभा राहिला. मी बोलतो सरदार जेद्दासमोर तू काही काळजी करू नकोस, प्रोफेसर धनंजय विक्रमला समजावत म्हणाला व जेद्दाकडे निघाला. प्रोफेसर धनंजयने सरदार जेद्दासमोर जाऊन मान खाली घालून आदराने अभिवादन केले. त्याने जेद्दाबरोबर कैकाडी भाषेत बोलायला सुरुवात केली. जिंबाच्या जाण्याचे आमच्या सर्व मंडळींना सुद्धा दुःख वाटत असल्याचे सांगितले. प्रोफेसर धनंजयकडे जळजळीत नजरेने पाहत जेद्दा आपला राग व्यक्त करू लागला. जणू जेद्दाच्या डोळ्यात अंगार फुलला होता. मी अगोदरच आमच्या पूर्वजांचा इतिहास आणि जंगलातील सैतानाचे रहस्य तुम्हाला सांगून मोठी चूक केली. त्यावेळीच माझ्या जिंबाने तुमच्या लोकांची बाजू घेऊन मला तुम्हाला सैतानाविषयीचे रहस्य सांगण्यास भाग पडले. मी तर पहिल्याच भेटीत तुम्हाला शहराकडे परत जाण्याची आज्ञा दिली होती. का तुम्ही या जंगलात आलात आणि माझ्या जिंबाच्या आयुष्यात का आलात? का आज फक्त तुमच्यामुळे माझ्या हातातोंडाशी आलेला जवान मुलगा मी गमावला आहे. याला सर्वस्वी तुम्ही सगळे जबाबदार आहात. तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन न करता माझ्या मुलालाही फितून आपल्याबरोबर त्या सैतानाच्या हद्दीत मृत्यूच्या सापळ्यात नेलेच. त्यासाठी मी तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असती, परंतु माझ्या जिंबाच्या व तुमच्या मैत्रीच्या नात्यांमुळे तुम्हाला इथून जिवंत बाहेर जाता येईल. तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आपले अश्रू लपवत जेद्दा धनंजयवर बरसला. तुम्ही जे म्हणाल ते अगदी योग्य आहे, परंतु जिंबा जसा तुमचा मुलगा होता तसा आमचाही मित्र होता. या युद्धात तो जसा मारला गेला तसा आमचा जीवलग मित्र माधव सुद्धा आम्हाला सोडून गेला आहे. धनंजयने माधवच्या मृतदेहाकडे इशारा केला. या दोघांच्याही जाण्याचे दुःख आम्हाला आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला, माधवच्या अंत्यसंस्कारांसाठी आम्हाला मदत कराल का? धनंजय हात जोडून जेद्दाला विनंती करत होता. खरं तर तुमचे तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये, कारण माझ्या जिंबाच्या मृत्यूला तुम्हीच कारणीभूत आहात. परंतु माझ्या मुलाचे अंतिम दर्शनही तुमच्यामुळेच घेता येत आहे. त्या एका कारणास्तव मी या पाड्याबाहेरील मैदानात माधवचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देत आहे. त्याआधी माझी अजून एक अट आहे. माधवच्या अंत्यसंस्काराचे कार्य उरकताच तुम्ही इथून चालू पडायचं, परखडपणे जेद्दाने प्रोफेसरला म्हणाला. विक्रम जरी लांब उभा असला तरी प्रोफेसर आणि जेद्दामध्ये काय बोलणे चालले आहे याची कल्पना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याला आली होती. प्रोफेसर धनंजयने रागावलेल्या सरदारांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले होते. बराच वेळ धनंजयवर रागाने बरसल्यावर सरदार जेद्दाही आपल्या रागावर नियंत्रण ठेवत थंड झाला व भाऊक होऊन जिंबाने सैतानाशी कसा सामना केला, अखेरच्या वेळी त्याची काय स्थिती होती, प्रोफेसर धनंजयला विचारू लागला. प्रोफेसर धनंजयने भरभरून जिंबाच्या आणि पिशाचाच्या बरोबर रंगलेल्या युद्धाविषयी सांगितले. शेवटच्या श्वासापर्यंत जिंबाने कशी त्या हैवानाची कोंडी केलेली हे सुद्धा सांगितले. जिंबाने शौर्याने दिलेल्या लढ्याविषयी ऐकून जेद्दाची छाती अभिमानाने फुलली आणि त्याच्या डोळ्यांमधले पाणी वाटकाडीत गालांवरून खाली उगळले. तुमच्यावर जिंबाचा खूप जीव होता. आपल्या पाड्यातील प्रत्येक नागरिकांना सुखसोयी आणि त्यांची प्रगती व्हावी यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असायचा. तुमच्या आज्ञेचे उल्लंघन जरी त्याने केले होते तरी शेवटच्या क्षणीही तो तुमचाच विचार करत होता. त्याला तुमची माफी नाही मागता आली, पण तुम्हाला त्याचे अंतिम दर्शन घडावे हीच त्याची शेवटची इच्छा होती. प्रोफेसरने धनंजयने डोळे पुसत आपले वाक्य पूर्ण केले. धनंजयने सांगितलेली हकीकत ऐकून जेद्दाला घेवरून आले. बराच वेळ आपापसात बोलत चालता जिथे मृतदेह ठेवले होते तिथे ते दोघेही आले. माधवच्या मृतदेहाकडे इशारा करत कसे माधवने ऐनवेळी कृष्णाला लांब ढकलून शूरपणे मृत्यूला सामना करीत वीरमरण पत्करले याची माहिती प्रोफेसर धनंजयने जेद्दाला दिली. थकलेल्या सरदार जेद्दाला माधवबद्दल ऐकून त्याच्याबद्दल वाईट वाटले. त्याच्या मृतदेहाशेजारी जमिनीवर बसून त्याने आपल्या पद्धतीने नमस्कार करीत माधवच्या मृतदेहाचे दर्शन घेतले. सरदाराला प्रोफेसर धनंजयने नम्रपणे वाकून नमस्कार करून परत आपल्या मित्रांकडे जाण्याची आज्ञा घेतली. धनंजय दूर उभा असलेल्या विक्रमजवळ आला. सगळ्यांचे प्रोफेसरच्या बोलण्याकडे लक्ष होते. जेद्दा आणि त्यांच्यातील संवाद ऐकण्यासाठी प्रत्येकाने आपले प्राण कानात आणले होते. सरदार जेद्दाने आपले तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही. जिंबाच्या मृत्यूला आपणच जबाबदार असून जंगलातील सैतानाच्या हद्दीत जाण्याची चूक करून आपण सरदाराच्या आज्ञेचा भंग केला आहे. यासाठी आपल्याला त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली असती, परंतु फक्त जिंबा आणि विक्रमच्या मैत्रीचे नाते विचारात घेऊन आपल्या सगळ्यांना या पाड्यातून जिवंत बाहेर जाता येईल. तसे जिंबाचे नाव शव अंत्यदर्शनासाठी विक्रममुळे शक्य झाले म्हणून आपल्या माधवचे दहन विधी पाड्याबाहेर करण्याची परवानगी सरदार जेद्दाने दिली आहे. सरदाराने त्या विधीसाठी लागणारे साहित्य पुरवण्याची जबाबदारी एका इस्माकडे दिली आहे, परंतु एक अट सरदाराने घातली आहे.
हा विधी होताच या पाड्यातून आपल्या सगळ्यांना ताबडतोब निघून जाण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. प्रोफेसर धनंजय सरदार व त्यांच्यात झालेले संभाषण विक्रम व त्यांच्या मित्राला ऐकवले. प्रोफेसर धनंजयने सांगितल्याप्रमाणे माधवच्या अंत्यविधीकरिता अभय, राहुल, कृष्णा सरणासाठी सुकी लाकडे गोळा करू लागताच आधीच प्रोफेसर धनंजयने सांगितल्याप्रमाणे एक आदिवासी माणूस अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य घेऊन आला. त्याच्या मागोमाग 4 माणसे सरणासाठी सरपण घेऊन आली. प्रोफेसरने ते सर्व सामान एका ठिकाणी उतरवून घेतले. अनघाने, अमृत आणि फुलांच्या माळा तयार करायला घेतल्या. हातातील वाळू निसटून जावी तसा वेळ निसटून जात होता. संध्याकाळ संपून रात्रीचा प्रहर सुरू झाला. आदिवासी मंडळींनी त्यांची संस्कृतीप्रमाणे जिंबा व त्यांच्या 2 साथीदारांच्या दफनविधीसाठी 3 खड्डे कुदळीच्या सहाय्याने खोदण्याचे काम सुरू केले. जिंबाच्या पत्नीच्या भोवतीने इतर आदिवासी तरुण महिला बसल्या होत्या. आयुष्यभर मला साथ देण्याचे वचन दिले होते, पण असं अचानक सोडून दूर कसे गेलात म्हणत जिंबाची पत्नी रडत रडत आपले दुःख व्यक्त करत होती. ती ओक्साबोक्ष रडून झाल्यावर छातीवर हात मारून घेत आपल्या नशिबाला दोष देत होती. जिंबाच्या व 2 मृतदेहापासून जरा दूर आदिवासी पुरुष मंडळी त्यांच्या कैकाडी संस्कृतीच्या रीतिरिवाजानुसार मृत जिंबा व 2 जवानांच्या शांतीसाठी पारंपरिक वाद्य वाजवत व काही महिला मंद सुरात दुःखद गीत गात होत्या. त्या सुराने सर्व वातावरण गंभीर झाले होते. अभय आणि पत्रकार राहुलने जे आदिवासी किस्मांनी सरणासाठी जे सरपण आणून दिले होते त्या लाकडांची चिता रचून तयार केली होती. प्रोफेसर धनंजयने इशारा करताच विक्रम आणि कृष्णाने आपल्या लाडक्या माधवचे शव तिरडीवरून अलगद उचलले आणि सरणावर ठेवले. राहुल आणि प्रोफेसर धनंजय यांनी मोठमोठी लाकडे माधवच्या मृतदेहावर रचून ठेवली. कृष्णाचे डोळे सारखेच पाणावत होते. राहून राहून त्याला माधव व त्याच्या बालपणीच्या आठवणींनी रडू येत होते. माधवच्या चितेला अग्नी देण्याकरता अभय स्वतःहून तयार झाला, कारण विक्रम व कृष्णा अग्नीच्या विधीकरता त्या मनस्थितीतच नव्हते. प्रोफेसर धनंजयच्या सूचनेनुसार अभयने चितेभोवती गोल फिरून मशालीच्या सहाय्याने चितेला अग्नी दिले व सर्वांनी हात जोडून माधवला शेवटचा प्रणाम केला. आदिवासी तरुणांनी खड्डे खणून होताच जिंबाचा मृतदेहाच्या अंतिम दर्शनासाठी जेद्दा व जिंबाच्या पत्नीला बोलावले. 70च्या आसपास वय असलेला जेद्दा कधी नव्हे ते आपल्या मुलाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्याचे पाय लटपट कापू लागले होते. आपले रडू आवरत जेद्दा पुढे आला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ बापावर यावी यासारखे दुसरे दुर्दैव नाही, असे म्हणत सरकार जेद्दाने जड अंतकरणाने जिंबाच्या मृतदेहावर माती आणि फुले टाकली. जिंबाबरोबर आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या 2 साथीदारांच्याही मृतदेहाचे दर्शन घेऊन जेद्दा बाजूला असलेल्या एका आसनावर बसला. जेद्दाच्या पाठोपाठ जिंबाच्या पत्नीला अंतिम दर्शनासाठी 4 महिला घेऊन आल्या. ती 2 महिलांच्या आधाराने पावले टाकीत होती. रडल्यामुळे तिचे डोळेही लाल झाले होते. तिचे लांब सडक केस चेहऱ्यावर दोन्ही बाजूने पुढे येऊन वाऱ्यामुळे अस्ताव्यस्त पिंजारले होते. तिच्या चेहऱ्यावरचे तेज नाहीसे झाले होते. आक्रोश करून तिचा घसा सुकला होता. जिंबाच्या मृतदेहाजवळ येताच तिने जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला. महिलांनी बऱ्याच कष्टाने तिला जिंबाच्या देहावरून बाजूला ओढले. वयस्क महिलेने फुले तिच्या हातात देऊन ती जिंबाला अर्पण करण्यास सांगितले. यंत्रासारखी ती फक्त जशी सांगितले तशी सोपस्कर करत होती. जिंबाच्या मृत साथीदारांच्या घरच्या जवळच्या व्यक्तीने सगळे सोपस्कर पार पाडले. एकामागून एक पाड्यातील सगळ्यांनी जिंबा आणि त्यांच्या दोन्ही साथीदारांच्या मृतदेहाचे अंतिम दर्शन घेतले. दफनविधी पार पडताच महिला वर्ग जिंबाच्या पत्नीला तिच्या झोपडीकडे घेऊन गेला. अंगात प्राण नसलेल्या मड्यासारखी तिची अवस्था झाली होती. पुढील विधीकरिता वयस्कर लोक जेद्दाला घराकडे निघण्याची विनवणी करू लागले. पण जेद्दा आपल्या तंद्रीतून बाहेर पडत नव्हता. आपल्या एकुलत्या एका मुलाला गमावल्याचे दुःख त्याला सहनच होत नव्हते. भारावल्यासारखा तो जिंबाच्या दफनभूमीकडेच पाहत होता. बऱ्याच वेळाने आपल्या सरदार असण्याची व पाड्यातील लोकांचे आपण पालन करत असल्याची जबाबदारी जाणीव झाली. तो झटकन उठून उभा राहिला. एक लाचार बाबाचे कर्तव्य संपले होते. आता फक्त एका पाड्यातील लोकांच्या रक्षणाची आणि आपल्या कठोर करारी स्वभावाची जाणीव सरदाराला होताच. आपल्यावरील जबाबदारीच्या जाणीवीने जेद्दा उठून ताठ उभा राहिला. चितेची आग आता हळूहळू विझली होती. उरलेल्या कोळशामध्ये माधवच्या शरीराच्या अस्थी होत्या. त्या चितेच्या भोवती बसून संपूर्ण रात्र सगळ्यांनी काढली होती. आदल्या दिवशीच्या मध्यरात्री झालेल्या सैतानाच्या हल्ल्यात कोणाचीच झोप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे सारेच थकलेले होते. जसा जसा हवेमध्ये गारवा येऊ लागला तसे सगळे गाढ झोपेच्या अधीन होत गेले. पहाटेच्या अतिगारव्याने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने सारे एकमेकांना हलवून जागे करू लागले. उजेडाबरोबर माधवच्या थंड झालेल्या चितेकडे साऱ्यांचे लक्ष गेले. आदल्या दिवशी सरदार जेद्दाने एका इस्माला प्रोफेसर धनंजयला लागणारे साहित्य आणून देण्यास सांगितले होते. सूचना दिल्याप्रमाणे लागणारे साहित्यात एक मडके मागवले होते. ते घेऊन प्रोफेसर धनंजय विक्रमकडे आला. विक्रमकडे ते मडके देत त्यात कृष्णाला व माधवच्या अस्थी त्या मडक्यात गोळा करण्यास सांगितल्या.
या अस्थी कृष्ण तुझ्या हस्ते आपण जवळच्या नदीत विसर्जन करूया. हे कार्य पार पडले की आपल्या माधवचे अंत्यसंस्कार सर्व विधी पूर्ण होतील, प्रोफेसर कृष्णाने सांगितले. शांतपणे कृष्णाने होकारार्थी मान हलवली. रात्रीच्या आरामाने तो बऱ्यापैकी सावध झाला होता. अस्थींचा कलश घेऊन सर्वजण नदीवर आले. नदीच्या जलप्रवाहात अस्थी विसर्जित करण्याअगोदर कृष्णाने अभय व विक्रमकडे वळून पाहत विचारले, आपण आपल्या माधव आणि चिंबाच्या बलिदानाचा बदला घेतल्याशिवाय रहमतपूरला परत जायचे नाही. भलेही त्या सैतानाशी सामना करताना आपला जीव जरी गेला तरी बेहत्तर. मान्य आहे का तुम्हाला? कृष्णाने अभय व विक्रमकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. क्षणाचाही विलंब न करता आम्ही दोघेही तयार आहोत, असे म्हणत अभय व विक्रमने कृष्णाच्या हातातील मडके एकत्र पकडून नदीमध्ये पालथे करीत अस्थींचे विसर्जन केले.